नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? बरे आहात ना? तर हे काही कांद्याला पाणी देऊन फवारणी केलेली आहे गवताची आणि महिन्याचा कांदा होत आलेला आहे आता हा. तर आता भिजवलेला कांदा आहे, त्यामुळं म्हणलं आपण हे पावट्यातलं गवत काढावं, कारण की शेतकऱ्याला बसून काय जमत नाही. असे ढीग लागलेले आहेत गवताचे. पावट्याला असे शेंगा लागलेल्या आहेत, फुलं बिलं लागलेली आहेत आणि तुरींला पण बघा कशी शेंगा लागलेल्या आहेत आता. त्यामुळे म्हटलं ही तूर पण बिनून काढावी, असे ढीग लागलेले आहेत. शेतकऱ्याचं जीवन कामातच घालवावं लागतं आणि काम केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. त्यामुळं मग हे पावटा अख्खा मी बिनून काढला, तूर बिनून काढली. तुरीला बघा कसल्या छान शेंगा लागल्यात. मग आता हिला बेनणी, खत, पाणी, फवारणी केली की ह्या शेंगा अशा गुच्छीच्या गुच्छे लागतात. कवळी शेंगी, आता ही वाटाण्यासारखी टपाणी शेंग होती ही तूर. लहान तुरी पण असते, त्यांनी मोठी तूर आहे. आम्ही याचं कालवण पण करतो. तुरी चांगल्या निबार झाल्या की तुम्हाला दाखवल मी सोलून. वाटाणाच दुसरा, अशी तूर आहे आमची भारी. तर मी आज एवढे बेनून काढले, सगळा बांध अख्खा गवताचा. तुरी बघा कशा लवखंडल्यात. अशी तुरीची झाडं लावलेली आहेत आणि शेंगा पण खायला लय भारी असतात. कालवणं पण चांगली सुरमाट होतात चुलीवर. म्हणून ही तूर अख्खी मी आता तुरी पावटा बिनून काढला अख्खाच. शेतकऱ्याला काम केल्याशिवाय करमत पण नाही आणि बसायला पण जमत नाही, म्हणून काय ना काय सतत काम करावंच लागतं. चला तर मग बाय.